माझा वॉच टाईम पूर्ण झाला देवाच्या कृपेने आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला मला. असाच सपोर्ट देत राहा. आजचा ब्लॉग बघा. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहे सर्वजण? मज्जेत. सकाळचं चला ड्युटीवर जायची वेळ झालेली आहे. आता 9 वाजलेच आहे. 9 वाजत आलेच, 5-10 मिनटं वेळ असतील. पण म्हटलं चला आता श्रावण महिना सुरू झाला, सर्वांना काहीतरी वेगळं दाखवा. वेगळं म्हणजे काय, कारण की खूप दिवसाचं म्हटलं होतं की हिरवड झालं, पाय घसरणार. कारण की खूप दिवसाचं मनातील इच्छा होती की म्हटलं चला आपले सबस्क्राईब पूर्ण झाले आणि वॉच टाईम पूर्ण झाला, 4000 तास पूर्ण झाले. आणि देवाची कृपा, सर्वात मोठी म्हणजे देवाची कृपा की आपले साधे सिंपल व्हिडिओ असल्यानंतरसुद्धा सर्वांनी बघितले आणि सर्वांना आवडले. सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला. 4000 तास कंप्लीट झाले, आपले वॉच टाईम कंप्लीट झाला आणि सबस्क्राईब कंप्लीट झाले. तर म्हटलं चला आपण आपल्या कोचिंग क्लासच्या जवळच दर्शन घ्यावं, कारण की इथं आमच्या कोचिंग क्लासच्या जवळच छान मंदिर आहेत. तर चला तुम्हाला दाखवते मी. बघा, चला या बघा. बघा छोटंसं मंदिर आहे. थांब 2 मिनिटं. तर आता मग आपण बाहेर महादेवाचं मंदिर पण आहे, ते पण बघू. ये बाहेर मध्ये काढा. चप्पल घे बाहेर, तिथं काढून बाहेर. चप्पल घे बाहेर काढ. झालं सगळं. तर हे बघा, हे तुळजाभवानीचं मंदिर आणि हे मंदिर झाल्यानंतर एवढा परिसर आहे, खूप छान हिरवा एकदम. आणि हा परिसर झाल्यानंतर हे आहे महादेवाचं मंदिर. आणि महादेवाच्या मंदिरात बघा किती छान बांधकाम केलेलं आहे. आता यावेळेसच बांधकाम केलं, आता या आठवड्यामध्ये खूप छान आणि कलरिंग वगैरे आलं आहे. श्रावण महिन्यामध्ये आणि या ऋतूमध्ये खूप गर्दी असते मंदिरामध्ये. आता नवरात्रामध्ये पण खूप गर्दी राहते. आणि माझं कोचिंग क्लास इथं जवळच आहे. तर आजचा माझा छोटासा ब्लॉग प्लीज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
आणि माझं देवदर्शनसुद्धा झालेलं आहे, कारण की माझा वॉच टाईम पूर्ण झाला देवाच्या कृपेने. आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिला मला, असाच सपोर्ट देत राहा. आजचा ब्लॉग बघा. चला तर मग बाय.